नमस्कार श्रोते हो. आता एक कथा मी सादर करतो आहे. शीर्षक आहे काळी पालवी. अंधारातील दिवे या कथासंग्रहातली ही एक कथा. लेखक प्राध्यापक डॉक्टर आनंद दत्तात्रय भोसले. अभिवाचन दत्ता सरदेशमुख. ऐकूया तर कथा काळी पालवी. आज राकेशनं या निर्दयी जगाचा निरोप घेण्याचं पक्क ठरवलं. त्यासाठी त्यानं घरात उंदीर मारण्यासाठी आणलेलं जहाल विष पाण्यामध्ये मिसळून गटागटा ते पिऊन टाकलं आणि तो बिछाण्यावर आडवा झाला. आनंदानं मरणाची स्वप्न पाहू लागला, कारण बेकारीच्या भीषण अग्निकुंडातून त्याला आज मुक्ती मिळणार होती. तेच इंटरव्ह्यू घेणारे मुरदाड चेहरे, त्या शिफारशी, ती लाचारी, या सगळ्यामुळं राकेशला वीट आला होता. तो मुक्तीच्या आनंदात असतानाच त्याचे डोळे मिटले गेले. काही दिवसांपूर्वीच झालेल्या वादळात उन्मळून पडलेला एक वटलेला वृक्ष दिसत होता. त्याला नुकतीच फुटू पाहणारी हिरवीगार पालवी त्यामुळं झडून काळी काळी शार झाली होती. हिरव्या पालवीचं रूपांतर त्यामुळं काळ्या पालवीत झालं होतं, क्रूर काळ्या नियतीसारखा. राकेश, हे राकेश, उठ. अरे रेशनची साखर घेऊन ये. 8 वाजतायत. हे कुंभकर्ण महाशय अजून झोपतायत. उठ. पिताश्रीच्या हिटलर छाप आवाजानं राकेश ताडकन उठून बसला आणि म्हणाला, मी जिवंत आहे. एवढं जहाल विष त्यानं निळकंठासारखं पचवलं होतं का बेकारीनं विषावरही मात केली होती? तोच त्याची नजर त्या छोट्या डब्बीकडे गेली ज्यातून विष काढलं होतं. तोच पिताश्री कडाडले. गधड्या, आत्महत्या करतोस काय? मरायला काय धाड झाली आहे तुला? चांगलं 2 वेळेला खायला मिळतंय, इंटरव्ह्यूच्या सहलीला जायला पैसे मिळतात, आणखी काय हवं आहे तुला? त्यांच्या आवाजानं मातोश्री स्वयंपाकघरातून लगबगीनं आल्या. अखूबाई आत्महत्या करत होता? बरं झालं मी त्या विषयाच्या डब्यात दिवाळीसाठी आणलेली पिठी साखर ठेवली होती. मग ते विष कुठे ठेवलंय? बहुधा पिताश्रींना राकेशपेक्षा विषाचं महत्त्व जास्त वाटत होतं. अर्थात हे म्हणणं राकेशचंच. अहो, ते मी साखरेच्या डब्यात ठेवलंय. ओ आय सी. म्हणजे एकंदरीत हा प्रकार गुळाच्या डब्यात शेंगदाणे, शेंगदाण्याच्या डब्यात गूळ असा होता. त्यामुळंच मरण देवता राकेशवर प्रसन्न झाली नव्हती. अहो सन्माननीय महोदय, आपण रेशन दुकानावर साखर घ्यायला जाणार ना? पिताश्री पुन्हा एकदा कडवटपणे उद्गारले. राकेशनं होकारार्थी मान डोलवली आणि तो सकाळचे विधी लवकर आटोपू लागला. रेशनची साखर आणायला राकेश निघाला खरा, पण तो दुकानावर पोचलाच नाही. कारण आज कुठल्याही अवस्थेत मारायचंच हे त्यानं ठरवलं होतं आणि म्हणूनच त्यानं गावाबाहेर असलेल्या रेल्वे रुळावर झोपण्यासाठी एक चांगली निर्मनुष्य जागा मनात योजली होती. राकेश एकदाचा त्या जागेवर जाऊन पोचला, सगळीकडं नजर फिरवली आणि रुळावर चक्क आडवा झाला. गाडीची प्रतीक्षा करू लागला. सकाळच्या 10 वाजेपासून ते दुपारच्या 1 वाजेपर्यंत राकेश रंडणत्या उन्हात रुळावर पडला होता. अंगाला चटके लागत होते. ते चटके बेकारीच्या चटक्यांपेक्षा कमी दाहक वाटत होते. जेव्हा एकही गाडी नाही आली तेव्हा चिडून चरफडत राकेश चौकशीसाठी रेल्वे स्टेशनवर गेला आणि तिथं त्याला समजलं की त्या दिवशी शेतकरी आंदोलन असल्यामुळं रेल रोकोमुळं सगळ्या गाड्या ठप्प झाल्या होत्या. हा प्रयत्न देखील निष्फळ ठरल्यावर राकेश नव्या उमेदीनं गावाबाहेर असलेल्या नदीच्या पुलाकडे निघाला. जेव्हा तो विस्तीर्ण पात्र असलेल्या त्या नदीच्या पुलावर पोचला त्यावेळेला उतरती उन्हा असल्यामुळं सूर्यास्ताची वेळ झाल्यामुळं पाणी सोनेरी भासत होतं. राकेशनं त्या पाण्यात सुखस्वप्नांची राख रांगोळी बघितली आणि डोळे गच्च मिटले. माझ्या या प्रयत्नाला साथ देण्याची विनंती त्यानं ईश्वराला केली. धाडकन उडी मारली तशी त्याच्या हातातली रेशनची रिकामी पिशवी दूरवर फेकली गेली
आणि राकेश पाण्यात गटांगळ्या खाऊ लागला. चला हे मरणा प्रसन्न हो रे बाबा, सगळ्या लाचारीतून सुटलो. पण हाय रे दुर्दैवा, 2 मजबूत हातांनी त्याला अचानकपणे पकडलं आणि राकेशचे केस पकडत त्याला वर काढलं. तो कोळी खुश झाला, म्हणाला, अरे तुझं नशीब चांगलं म्हणून वाचलास. चल माझ्या झोपडीत चल, आपण चहा पिऊ. राकेशला माणुसकीचा पूर्ण साक्षात्कार झाला होता. निर्बुद्ध भिंतींच्या बंगल्यात राहणाऱ्या साहेब लोकांकडं नोकरीच्या लाचारीनं चक्रा मारत असताना राकेशला चहा तर जाऊच द्या, लवकर पाणी मिळत नव्हतं. राकेशच्या मृत्यूनं त्याला इथेही चकवलं होतं. तो नाईलाजास्तव कोळ्याबरोबर घरी गेला आणि कडवटपणे चहा पिऊ लागला. तो आत्महत्या करत होता हे नशिबानं त्या कोळ्याला दिसलं नव्हतं, हेच बरं झालं. नाहीतर पोलिसाच्या चक्रात सापडल्यावर सामान्य माणसाचे काय हाल होतात हे तो रोज वर्तमानपत्रात वाचतच होता. आत्महत्या करणं हा कायद्यानं गुन्हा आहे हे माहीत असूनही तुम्ही आत्महत्या का करत होता? तुम्ही राहता कुठं? नाव काय? तुम्हाला आत्महत्येसाठी प्रवृत्त कोणी केलं असेल तर काय नाव आहे त्याचं? सांगा, कोण आहे? तुमची काही भानगड बिनगड? कुठल्या मुलीशी लफडं? हां, असेल तर कोणत्या मुलीशी? अशा अनेक प्रश्नाच्या सरबत्तीने आपण हैराण झालो असतो हे राकेशला ठाऊक होतं. पण केवळ नशिबानं कोळ्यानं त्याला बुडतानाच पाहिलं होतं. आता राकेश हताश झाला होता. ही दुनिया आपल्याला जगूही देत नाही आणि मरू पण देत नाही. म्हणजे बाप भीक मागू देईना आणि आई जीव घालीना. या धर्तीवर आपले हाल होत आहेत याची राकेशला जाणीव होती. सुखानं पहिल्या झटक्यात आत्महत्या करणाऱ्याविषयी त्याच्या मनात ईर्ष्या जागृत होत होती. परीक्षेमध्ये तर राकेश विना कोणाच्या आशीर्वादानं पहिल्या वर्गात पहिल्याच झटक्यात उत्तीर्ण होत होता. झाला होता. मात्र इथं आत्महत्येच्या प्रयत्नात झटक्यावर झटकेच बसत होते आणि प्रत्येक वेळेला अपयश येत होतं. एव्हाना राकेश शहराच्या मध्यवर्ती चौकात आला होता. सायंकाळची वेळ होती. आता घरी जाणं म्हणजे हिटलरच्या पिताश्रींच्या ज्वालामुखीचा सामना करण्यासारखंच होतं. गाढव, बेशरम, दिवसभर हिंडत राहिला असशील. हां, मॅटीने बघितलं असेल. बापानं कमवावं आणि मुलानं घालवावं. चैन करा, नोकऱ्या करू नका. ही गोष्ट पिताश्रीची. आणि राकेशची चाळवाले, ती म्हणजे सगळी दिव्य मंडळी होती. अहो, जखमेवर मीठ कसं चोळायचं हे आपल्याकडच्या कुणालाही चांगलं जमतं. त्याला चाळवाले अपवाद कसे असणार? पोराला एवढं शिकवलं, बिचाऱ्या बापाला काय उपयोग झाला? हो ना, त्यापेक्षा मॅट्रिकनंतरच एखादा धंदा काढला असता तर आता ही पाळी आली नसती. बंडू काकांचा हळवा स्वर. एवढा हुशार पोरगा राकेश आता पार वाया गेला. आमचे हे सांगत होते की राकेश सिगरेट पितो म्हणून. राधा काकू, मी तर आमच्या बंड्याला बाई ग्रॅज्युएट करणारच नाही. सरळ कुठल्याही ऑफिसात चिकटवून देणे इतकी पॉवर आहे आमच्यामध्ये. रखमा काकूंची दिव्य दृष्टी. हो तर ते रस्ते सगळ्यांना ठाऊक नसतात. आता बघा ना, राकेशचे वडील हिटलर टाईप, सदा हुकुमशाही. पोर कसं वाळून गेले. तुमची कुठं ओळख असेल तर बघा ना राकेशसाठी प्रयत्न करून. का आपला कोणी आहे का तो? मेवणा, मुलगा, भाऊ? बस. अगं, रक्ताचं नातं असलं तरी लोक आता आपल्या स्वतःच्या पुतण्या पुतणीचंही नोकरीचं काम करत नाहीत. तर हा राकेश कुठं? सदुनानांची वस्तुस्थिती मांडण्याचा प्रयत्न. असे टोमणे ऐकून राकेश जाम वैतागला होता आणि म्हणूनच त्यानं मरायचं ठरवलं होतं. एका ट्रकच्या कर्कश आवाजानं राकेशची तंद्री भंग पावली. राकेश रस्त्याच्या मध्यभागी उभा होता. कर्कश आवाजात येणारा ट्रक वाकडा तिकडा त्याच्या दिशेने येत होता. एका जागेवर स्थिर उभं राहिल्यामुळं अपघात टळतो म्हणून राकेश देखील वाकडा तिकडा पळू लागला. बरोबर ट्रकच्या समोर आला. आपला अपघात निश्चित होणार या मधोश आनंदानं तो स्थिर झाला. पण त्याच वेळेस ट्रकचे ब्रेक करकचून दाबले गेले आणि राकेशची हवाच गेली. तो निराशेनं खाली बसला. ट्रकमधला सरदारजी
कॅबिनमधून उतरत त्याला घेऊन त्याच्याभोवती फेरे धरून नाचू लागला आणि म्हणू लागला, बड्डे बहुत खुशकिस्मत हो तुम, मेरे गाड़ी के ब्रेक अचानक फेल हो गए थे, न जाने कैसे तुझे देखते ब्रेक लग गए और मेरी तेरी दोनों की जान बच गई. राकेशच्या डोळ्यात आसू, ओठांवर हसू कसंबसं आणत तिथून तो निघाला. त्या सरदारजीला राकेशचे अश्रू आनंदाचे वाटले होते. सकाळी 8:30 ते रात्री 10 तो दिवसभर भटकतच होता. इतका वेळ बिनाकामानं घराबाहेर राहण्याबद्दल पिताश्रींचं बोलणं ऐकण्याची पूर्वतयारी त्यानं केली होती. दरवाजा उघडला गेला. दारात पिताश्रीच होते. पण आश्चर्य, ते रागीट मुद्रेऐवजी हसत राकेशकडे बघत होते. त्यांचे ओठ कुठल्या तरी आनंदानं थरथरत होते. जेव्हा राकेशनं घरात प्रवेश केला तसंच त्याच्या पिताश्रीने त्याला मिठी मारली. राकेश, राकेश बेटा, तुला नोकरी लागली. हे बघ अपॉइंटमेंट लेटर. आज दुपारीच आलं आहे. तू 6 महिन्यापूर्वी दिलेल्या इंटरव्ह्यूचा निकाल लागला. तुझं मुंबईच्या ऑफिसमध्ये सिलेक्शन झालं आहे. काय? मला नोकरी लागली? बाबा, बाबा मी खूप आनंदित आहे. बाबा, आज आज बेकारीतून मी मुक्त झालो. माझा संघर्ष मिटला. आज मी स्वतंत्र झालो आहे बाबा. हा स्वातंत्र्य दिन मी आत्ताच साजरा करणार. मला टोमणे मारणाऱ्या या चाळवाल्यांना झोपेतून जागं करून उठवणार. आत्ताच जातो आणि बँड आणतो. असं म्हणत राकेश शहराच्या दिशेने निघाला. राकेश, अरे जेवण तरी करून घे. आई म्हणतच राहिली, पण ते ऐकायला राकेश होता कुठं. जेव्हा राकेश पुन्हा मघाच्याच चौकात आला तेव्हा एरवी सदैव गजबजलेला चौक शांत झाला होता. रात्रीची नीरव शांतता तिथं नांदत होती. पण सुदैवानं एक मिठाईचं दुकान आणि बँडवाल्याचंही दुकान उघडं होतं. त्यानं बँडवाल्यांना त्याच्याबरोबर येण्याविषयी सांगितलं आणि तो मिठाई घेऊ लागला. थोड्याच वेळानं राकेश बँडवाल्यांना घेऊन चौक ओलांडू लागला. आज तब्बल 12 वर्षाच्या संघर्षातून त्याला नोकरी मिळाली होती. हा आनंद अवर्णनीय होता. म्हणून तो मोरपंखी विचारात मग्न होता. तोच एक ट्रक त्याच्या दिशेनं भरधाव येऊ लागला. इकडं तिकडं धावलं तर अपघात हमखास घडतात या अनुभवानं राकेश एका जागेवर स्थिर राहिला. मात्र वेगानं येणाऱ्या त्या ट्रकनं नेमका राकेशचाच वेध घेतला आणि एक हृदयविदारक किंकाळी त्या परिसरात निनादली. ट्रक थोडा पुढं जाऊन थांबला. राकेश रक्तबंबाळ होऊन रस्त्यावर पडला होता. मृत्यूनं त्याच्यावर झडप घातली होती. ज्या वेळेला राकेशनं मृत्यूला जवळ केलं त्यावेळेला मृत्यूनं त्याला दूर ढकललं. परंतु आता उज्ज्वल भविष्याची स्वप्न प्रत्यक्षात येण्याची चिन्ह दिसू लागताच नियतीनं आपलं काम चोख बजावलं होतं. दुःखाच्या वादळात मृत्यूनं राकेशला साथ दिली नव्हती. पण थंड सुखाच्या सावलीत बसण्याचं भाग्य क्रूर नियतीनं, पर्यायानं, मृत्यूनं त्याच्यापासून हिरावून घेतलं होतं. बँडवाले ते दृश्य हताशपणे बघत होते. मिठाईचे पेढे रस्त्यावर रक्तानं माखलेल्या अवस्थेत दूर दूर पसरले होते. राकेशच्या करुण दुःखाची कहाणी सांगत होते. थोड्याच अंतरावर काही दिवसांपूर्वीच झालेल्या वादळात उन्मळून पडलेला एक वटलेला वृक्ष दिसत होता. त्याला नुकतीच फुटू पाहणारी हिरवीगार पालवी त्यामुळं झडून काळी काळी शार झाली होती. हिरव्या पालवीचं रूपांतर काळ्या पालवीत झालं होतं, क्रूर काळ्या नियतीसारखं. काळी पालवी ही लघुकथा आत्ताच आपण ऐकलीत. श्रोते हो, प्राध्यापक डॉक्टर आनंद दत्तात्रय भोसले यांच्या अंधारातील दिवे या कथासंग्रहातली ही कथा होती, काळी पालवी. प्राध्यापक आनंद भोसले यांचा मोबाईल नंबर 9834914761 98 34 91 47 61.
अभिवाचन दत्ता सरदेशमुख 8329730186.